श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. तुम्हा सर्वांचं आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. आज आहे महाशिवरात्री. तर महाशिवरात्रीनिमित्त महाशिवरात्रीला घरातील गरिबी दूर करण्यासाठी करा हा सोपा उपाय. 1. महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर स्नान करा. 2. स्वच्छ कपडे परिधान करून शिवलिंगाची पूजा करा. 3. कच्च्या दुधाने शिवलिंगावर अभिषेक करा. 4. त्यानंतर शुद्ध पाण्याने अभिषेक पूर्ण करा. 5 बेलपत्र घ्या आणि एक एक करून अर्पण करा. 6. प्रत्येक बेलपत्र अर्पण करताना म्हणा ओम नमः शिवाय. 7. घरातील दरिद्रता दूर करण्याची मनोभावे प्रार्थना करा. 8. शक्य असल्यास 21 वेळा ओम नमः शिवाय मंत्र जपा. 9. त्या दिवशी एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान करा. 10. महादेवाच्या कृपेने आर्थिक अडचणी हळूहळू कमी होतील. महाशिवरात्री 2026 विशेष उपाय. 108 मातीच्या शिवलिंगाची पूजा केल्याने अडकलेली कामे कशी पूर्ण होतात. 1. जर तुमच्या व्यवसायात पैसे अडकलेले असतील, नवीन काम सुरू होत नसेल किंवा कितीही प्रयत्न करूनही यश मिळत नसेल, तर महाशिवरात्रीच्या दिवशी 108 मातीच्या शिवलिंगाची पूजा करणे अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जाते. 2. 108 ही संख्या पूर्णत्व आणि ब्रह्मांडातील ऊर्जेचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे या संख्येत केलेली शिवपूजा अडथळे दूर करून कामांना गती देण्यासाठी विशेष प्रभावी समजली जाते. 3. महाशिवरात्रीच्या सकाळी स्वच्छ माती घेऊन ओम नमः शिवाय मंत्र जपत अंगठ्या एवढी 108 लहान शिवलिंगे तयार करावीत आणि ती स्वच्छ पाटावर पांढऱ्या कापडावर मांडावीत. 4. संध्याकाळी किंवा रात्री शांत मनाने प्रथम पाण्याने आणि नंतर दूध व पुन्हा पाण्याने प्रत्येक शिवलिंगाचा अभिषेक करावा आणि प्रत्येक वेळी मंत्रोच्चार करून सकारात्मक संकल्प करावा. महाशिवरात्रीच्या उपवासाला तुम्ही चिकू, पेरू यांसारखी ताजी फळं खाऊ शकता, ज्यामुळे शरीराला नैसर्गिक साखर आणि ऊर्जा मिळते. दूध, दही, ताक, लोणी आणि पनीर यांचा समावेश आहारात करा. यामुळे ऊर्जा टिकून राहते. साबुदाणा खिचडी किंवा वडे हा लोकप्रिय फराळ आहे, मात्र पित्ताचा त्रास असल्यास साबुदाणा मर्यादित प्रमाणातच खावा. उकडलेली रताळी किंवा बटाट्याची भाजी खाल्ल्याने पोट बराच वेळ भरलेलं राहतं. जर तुम्ही उपवास करणार असाल तर तांदूळ, डाळी, ज्वारी, बाजरी यांसारख्या धान्याचे सेवन पूर्णपणे टाळावे. बदाम, अक्रोड आणि खारीक यांसारख्या सुका मेवा खाल्ल्यानं उपवासात येणारा थकवा दूर होतो. उपवासाच्या पदार्थामध्ये साध्या मिठाऐवजी नेहमी सैंदैव मिठाचा वापर करा. सोसेल तसा तब्येत सांभाळून उपवास करावा. उपासना महत्त्वाची हे लक्षात ठेवावं. महाशिवरात्रीला हे 10 नियम नक्की पाळावेत. लवकर उठा आणि स्नान करा. ब्रह्ममुहूर्तात उठून स्वच्छ स्नान करूनच दिवसाची सुरुवात करा. स्वच्छ आणि शुभ्र वस्त्र परिधान करा. पांढरे, पिवळे, हिरवे किंवा लाल कपडे घाला. काळा रंग शक्यतो टाळा. मन, वाणी आणि आचरण शुद्ध ठेवा. खोटे बोलू नका. वाद करू नका. कोणाबद्दल वाईट विचार करू नका. श्रद्धेने उपवास करा. पूर्ण निर्जल उपवास शक्य नसल्यास फलाहार, दूध किंवा पाणी घेऊ शकता. भावना महत्त्वाची आहे. ओम नमः शिवायचा मंत्र जप करा. दिवसभर शक्य तितका मंत्र जप करा. यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते. 4 प्रहारात किंवा किमान प्रदोष काळात पूजा करा. रात्रीची पूजा विशेष फळदायी मानली जाते. शिवलिंगावर योग्य अभिषेक करा. पाणी, दूध, पंचामृत, मध किंवा उसाच्या रसाने अभिषेक करा. बेलपत्र अखंड अर्पण करा. 3 किंवा 5 पानाचे ताज्या आणि न तुटलेले बेलपत्र अर्पण करा. निषिद्ध वस्तू अर्पण करू नका. तुळस, हळद, कुंकू, केवडा, तुटलेली तांदूळ शिवलिंगावर अर्पण करू नका. दान धर्म करा आणि राख सोडा. गरजूंना अन्न, कपडे किंवा सुहाग साहित्य दान करा आणि मनातील मुत्सर राख सोडा. डाळीचा प्रभावी उपाय. महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ शक्य असल्यास पांढरे कपडे परिधान करा. एका स्वच्छ ताटात 5 डाळी घ्या. मूग डाळ, हरभरा डाळ, मसूर डाळ, उडीद डाळ आणि तूर डाळ प्रत्येकी थोड्या प्रमाणात समान घ्या. या 5 डाळी शिवलिंगासमोर ठेवून दोन्ही हात जोडून आपल्या मनातील इच्छा स्पष्ट शब्दात बोला आणि ओम नमः शिवाय हा मंत्र किमान 108 वेळा जपा. त्यानंतर या डाळींपैकी थोड्या डाळी शिवलिंगावर अर्पण करा आणि उरलेल्या डाळी एखाद्या गरजू व्यक्तीला दान करा.
किंवा गाईला खाऊ घाला. हा उपाय पूर्ण श्रद्धेने आणि मन शुद्ध ठेवून करा, कारण 5 डाळी पंचतत्वाचे प्रतीक मानले जातात आणि हा उपाय केल्याने मनोकामना पूर्ण होण्यास मदत होते अशी श्रद्धा आहे. महादेवाला प्रसन्न करण्यासाठी काय करावे? सकाळी स्नान केल्यानंतर शंकर पार्वती आणि नंदीला पंचामृत गंगाजलाने अभिषेक करावा. त्यानंतर बेळाचे पान, गंध, फूल, अक्षता अर्पण करून धूप दीप लावून नैवेद्य दाखवून पूजा करावी. संध्याकाळी पुन्हा स्नान करून अशाच प्रकारे महादेवाची पूजा करावी. महादेवाला शुद्ध तूप आणि साखर मिश्रित पदार्थाचा नैवेद्य दाखवावा. भगवान शिव यांना लवकर कसे प्रसन्न करावे? ओम नमः शिवायचा जप करा. ओम नमः शिवाय हा साधा पवित्र मंत्र भगवान शिवाला एक शक्तिशाली आव्हान आहे. असे मानले जाते की या मंत्राचा नियमित जप केल्याने मन, शरीर आणि आत्मा शुद्ध होतात आणि त्यांच्या भावना त्यांच्या भगवान शिवाच्या शुद्ध, शक्तिशाली आणि दिव्य ऊर्जेशी संरेखित केले जाते. शिवांच्या इच्छा पूर्ण करणारा मंत्र कोणता आहे? इच्छापूर्तीसाठी मंत्राचा जप करण्यासाठी शांत ठिकाणी बसा, डोळे बंद करा आणि तुमच्या हेतूवर लक्ष केंद्रित करा. नंतर प्रामाणिकपणे आणि भक्तीने ओम नमो भगवते रुद्राय हा मंत्र जप करा. जप करताना तुमची इच्छा पूर्ण होत आहे अशी संकल्पना करा. सर्वोत्तम परिणामांसाठी ही पद्धत दररोज पुन्हा करा. शिवलिंगावर पाणी कसे घालावे? शिवलिंगाच्या मध्यभागी अशोक सुंदरी आहे आणि तळाशी माता पार्वतीचा पवित्र हात आहे. येथे पाणी अर्पण करताना नम श्री जगदंबिकाय नमःचा जप करा. शेवटी शिवलिंगावरच पाणी ओतावे. पंचाक्षरी मंत्र ओम नमः शिवाय 3 वेळा किंवा सखोल साधनेसाठी 7 किंवा 11 वेळा जप करावा. शिवशक्ती कशी मिळवायची? भगवान शिव यांना प्रसन्न करण्याचा एक मार्ग म्हणजे भक्ती आणि समर्पण. हे नियमितपणे त्यांच्या मंत्राचे पठण करून करता येते. जसे की ओम नमः शिवाय. शिवाचे नाव नमः शिवाय ही एक पंचाक्षरी मंत्र आहे, ज्याचा उल्लेख यजुर्वेदाचा एक उपविभाग असलेल्या रुद्राध्यायामध्ये आढळतो. अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलंच की महाशिवरात्रीच्या दिवशी जर तुम्ही हे सोपे उपाय केले तर महादेवाचा तुमच्यावर सदैव आशीर्वाद राहणार आहे. तुम्हाला जर गरिबी दूर करायची असेल तर हे छोटे उपाय का होईना आज तुम्ही हे उपाय नक्की करा. तुमची गरिबी दूर होईल. तसेच महादेवाचा, पार्वती मातेचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहील. तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हॅप्पी महाशिवरात्री.